नमस्कार. शेअर बाजारात गुंतवणूक करून संपत्ती कशी तयार करायची हा प्रश्न खूप जणांना पडतो नाही का? तर चला आज आपण या गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या विषयाला एकदम सोपं करून समजून घेऊया. गुंतवणुकीच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी हाच तो मूळ प्रश्न आहे आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत आणि आपल्यासाठी कोणता मार्ग योग्य ठरू शकतो हे समजून घ्यावं लागेल. चला तर मग थेट मूळ संकल्पनेपासूनच सुरुवात करूया. स्टॉक मार्केट म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी जागा आहे जिथे कंपन्यांच्या मालकी हक्काची खरेदी विक्री होते. हे असं एक व्यासपीठ आहे जिथे कंपन्यांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवल मिळतं आणि आपल्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांना त्या कंपन्यांच्या वाढीत भागीदार होण्याची संधी मिळते. भारतात बोलायचं झालं तर BSE आणि NSE हे दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत जिथे हा सगळा व्यवहार चालतो. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवलीच पाहिजे की बाजार जिथे वाढीची मोठी संधी देतो तिथे त्यात थोडी अल्पकालीन जोखीमही असतेच. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी ही जोखीम नेमकी काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता आपण एका अशा पर्यायाबद्दल बोलूया जो अनेक गुंतवणूकदारांसाठी बाजारात प्रवेश करण्याचा एक सोपा आणि लोकप्रिय मार्ग ठरला आहे. म्हणजे हे असं आहे की अनेक जण मिळून आपले पैसे एकत्र करतात आणि मग हे पैसे व्यावसायिक फंड मॅनेजर्स स्टॉक्स किंवा बॉन्ड सारख्या वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतात. आणि हो, हे सगळं सेबी म्हणजे सेबीच्या नियमांनुसारच चालतं. म्युच्युअल फंड काम करण्याची पद्धत अगदी सरळ आहे. ती या 3 सोप्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पैसे एकत्र करणं, व्यावसायिक व्यवस्थापकाकडून गुंतवणूक करणं आणि त्यातून एक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करणं. यामुळेच गुंतवणूक करणं खूप सोपं होऊन जातं. आणि हेच तर म्युच्युअल फंडांचे सर्वात मोठे फायदे आहेत. एकाच ठिकाणी पैसे न गुंतवता ते विभागले जातात, त्यामुळे जोखीम कमी होते. सगळा कारभार तज्ज्ञ सांभाळतात आणि आपण अगदी लहान रकमेपासून सुरुवात करू शकतो. विशेषतः ज्यांच्याकडे बाजाराचा रोज अभ्यास करायला वेळ नाही, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला, आता त्या खास पद्धतीकडे पाहूया जिने अनेकांच्या नियमित गुंतवणूक करण्याच्या पद्धतीत अक्षरशः क्रांती घडवली आहे. SIP म्हणजे SIP हे फक्त गुंतवणुकीचं एक साधन नाहीये, तर ही आर्थिक शिस्त आणि सातत्य निर्माण करण्याची एक जबरदस्त पद्धत आहे. SIPचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगची जादू. म्हणजे काय, तर बाजार खाली असताना तुमच्या तेवढ्याच रकमेत जास्त युनिट्स येतात आणि बाजार वर असताना कमी. यामुळे बाजारात कधी एंट्री करायची याचं टेन्शन राहत नाही आणि कालांतराने तुमची सरासरी खरेदी किंमत कमी होते. हा आकडा बघा, तब्बल 26,000 कोटी रुपये. ही रक्कम भारतात फक्त एका महिन्यात SIPद्वारे गुंतवली गेली आहे. यावरून गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीवरचा विश्वास दिसून येतो. तर मग हे 2 मुख्य मार्ग समजून घेतल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की या दोघांमध्ये नेमका फरक काय आणि निवड कशाची करायची? चला तेच पाहूया. या दोन्हींमधला फरक अगदी स्पष्ट आहे. थेट स्टॉक्समध्ये परतावा जास्त मिळू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला स्वतः अभ्यास करावा लागतो आणि जोखीमही जास्त असते. याउलट म्युच्युअल फंड्स हे व्यावसायिकरित्या व्यवस्थापित असतात आणि SIPमुळे त्यात गुंतवणूक करणं खूप सोपं होतं. त्यामुळे नवशिक्यांसाठी हा एक चांगला मार्ग मानला जातो. आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही मार्ग कोणताही निवडा, स्टॉकचा किंवा म्युच्युअल फंडाचा, पण एक तत्त्व आहे जे तुमच्या यशासाठी सर्वाधिक महत्त्वाचं ठरतं. हे वाक्य गुंतवणुकीचं खरं सार सांगतं. बाजारात कधी पैसे टाकायचे किंवा कोणता स्टॉक निवडायचा यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे शिस्त. जसं आरोग्यासाठी नियमित व्यायाम महत्त्वाचा, तसंच आर्थिक आरोग्यासाठी गुंतवणुकीतली शिस्त महत्त्वाची आहे. मग ही शिस्त म्हणजे नक्की काय? तर या काही सवयी आहेत, जसं की आपली गुंतवणूक वेगवेगळ्या ठिकाणी विभागून ठेवणं, नियमितपणे तिचा आढावा घेणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारातील चढउतारांमुळे घाबरून किंवा भावनेच्या भरात निर्णय न घेणं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इथे संयम खूप महत्त्वाचा आहे. शेअर बाजारात संपत्ती ही काही महिन्यात नाही, तर अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीने तयार होते. तज्ज्ञ सांगतात की कमीत कमी 5 ते 7 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ गुंतवणूक करावी. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सारांश काय? स्टॉक मार्केट वाढीची संधी देतात,
पण त्यात जोखीम आहे. म्युच्युअल फंड हा बाजारात प्रवेश करण्याचा एक सोपा आणि वैविध्यपूर्ण मार्ग आहे आणि या सगळ्यात यश मिळवण्यासाठी शिस्त, सातत्य आणि दीर्घकालीन दृष्टिकोन हेच सर्वात महत्त्वाचे आहेत. आणि जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. तुमची गुंतवणुकीची रणनीती ही 100 मीटरच्या शर्यतीसाठी आहे की मॅरेथॉनसाठी? कारण बाजाराच्या या शर्यतीत वेगवान धावणारे नाहीत, तर जास्त काळ टिकून राहणारेच जिंकतात.